classify into two subkingdoms. First is cryptogam, second is phanerogams किंवा cryptogamy किंवा phanerogamy. You learn cryptogam classify into three divisions: thallophyta, bryophyta, pteridophyta. Crypto means hidden, gam means reproductive organs. क्रिप्टोगॅम्स मध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात ते हिडन असतात, अँड पॅनेरोगॅम्स मध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स वेल डेव्हलप्ड असतात. अशा प्रकारची माहिती आपण कालच्या पिरियडमध्ये पाहिली होती. क्रिप्टोगॅम्स क्लासिफाय इनटू थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. या ठिकाणी पी हे सायलेंट आहे म्हणून या ठिकाणी टेरिडोफायटा असं याला वाचायचं. पॅनेरोगॅम्स क्लासिफाय इनटू टू कॅटेगरीज: जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. Gymno means naked and sperm means seeds. Angio means enclosed किंवा covered. Sperm means seeds. Angiosperm can be classified into two categories, two groups: dicotyledons and monocotyledons. अशा प्रकारची ही क्लासिफिकेशन आहे. काल आपण क्रिप्टोगॅम्स यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा डिटेलमध्ये माहिती घेतली होती. आज आपल्याला पॅनेरोगॅम्स पूर्ण माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पॅनेरोगॅम्स विषयीची माहिती घेऊ. पॅनेरोगॅम्स मीन्स व्हॉट? पॅनेरोगॅम्स म्हणजे काय? पॅनेरोगॅम्स आर द प्लांट दॅट हॅव सीड्स. पॅनेरोगॅम्सच्या जो कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये सब डिव्हिजन्समध्ये जे काही प्लांट्स येतात त्या प्लांट्सला सीड्स असते, त्या प्लांटला सीड्स असते. They are also known as spermatophytes. त्याला आपण स्पर्मॅटोफाइट सुद्धा म्हणून ओळखल्या जातं. पॅनेरोगॅम्स मध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे वेल डेव्हलप्ड असतात, सीड्स असते आणि हे वेल डेव्हलप्ड रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स या प्लांटचे असतात पॅनेरोगॅमच्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या. त्यानंतर द प्लांट बॉडी is differentiated into the root, stem and leaves. पॅनेरोगॅमच्या कॅटेगरीमध्ये जे काही प्लांट्स येतात हे जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स रूट, स्टेम्स अँड लीव्स अशा प्रकारच्या विविध भेदामध्ये किंवा विविध भागामध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं असतं. म्हणजेच पॅनेरोगॅम्स या कॅटेगरीमध्ये येणारे जे प्लांट्स आहेत त्याला रूट असतं, स्टेम असतं आणि लीव्स सुद्धा असतात. त्यानंतर दे हॅव वेल डेव्हलप्ड व्हॅस्क्युलर सिस्टीम. पॅनेरोगॅम्स मध्ये येणारे जे प्लांट्स आहेत त्यामध्ये वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम असते, व्हॅस्क्युलर सिस्टीम असते. मीन्स झॅलेम अँड फोलेम आर वेल डेव्हलप्ड इन पॅनेरोगॅम्स कॅटेगरीज प्लांट. म्हणजे पॅनेरोगॅमच्या कॅटेगरीमध्ये येणारे जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सच्या मध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम मीन्स कंडक्टिंग सिस्टीम वेल डेव्हलप्ड असते, झॅलेम आणि फोलेम प्रेझेंट असतात.
फूड अँड वॉटर कंडक्ट करण्यासाठी त्यांचा या प्लांट्सला हेल्प होत असतो. त्यानंतर द पॅनोरोग्रॅम्स द ब्रॉडली क्लासिफाय इनटू टू कॅटेगरीज, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. मीन्स पॅनोरोग्रॅम्स या कॅटेगरीमध्ये याचं 2 कॅटेगरीमध्ये विभागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिली जी कॅटेगरी आहे, पहिली जे सब डिव्हिजन्स आहे त्याला जिम्नोस्पर्म म्हणतो. दुसरं जे डिव्हिजन्स आहे त्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. या कॅटेगरीमध्ये पॅनोरोग्राम्समध्ये जे काही प्लांट्स इन्क्लूड आहेत त्याला सीड्स असतात, रूट स्टेम्स लीव्ज असतात, व्हॅस्क्युलर टिश्यूज व्हॅस्क्युलर सिस्टम्स वेल डेव्हलप्ड असते. आणि त्यानंतर या पॅनोरोग्रॅमचं 2 कॅटेगरीमध्ये विभागणी केलेली आहे, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. मग आता आपण जिम्नोस्पर्म बद्दल माहिती घेऊ. जिम्नोस्पर्म म्हणजे नेमकं काय? जिम्नोज म्हणजे नेकडं, जिम्नोज म्हणजे नेकडं आणि स्पर्म्स म्हणजे सीड्स. स्पर्म्स म्हणजे सीड्स. जिम्नोस्पर्म म्हणजे नेक्ड सीड्स. म्हणजे या झाडा जिम्नोस्पर्म कॅटेगरीमध्ये जे काही प्लांट्स येतात त्यामधले जे प्लांट्स आहेत त्यांचे जे सीड्स आहेत ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. त्याला आपण सहजरित्या उघड्या डोळ्यांनी पाहत असतो किंवा पाहू शकतो. जिम्नोस्पर्मची डेफिनेशन काय पहा. सीड्स ऑफ दीज प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कवरिंग्स. म्हणजे जिम्नोस्पर्म कॅटेगरीमध्ये जे काही प्लांट्स येणारे आहेत त्या प्लांट्सला त्याच्या सीड्सला नॅचरल कवरिंग नसते. म्हणजे ते एनक्लोज्ड नसतात, नेक्ड असतात. दॅट इज दिस प्लांट डू नॉट फ्रॉम फ्रूट अँड देअर फॉर कॉल्ड जिम्नोस्पर्म. म्हणजे त्यांना फ्रूट नसतात, म्हणजे त्यांना फ्रूट्स नसतात. या कॅटेगरीमध्ये अशा प्रकारच्या प्लांट्सला आपण जिम्नोस्पर्म असं म्हणत असतो. म्हणजे एवढे नेक्ड सीड्स आहेत, नॅचरल कवरिंग नाहीये, फ्रूट्स नाहीये, आणि अशा प्रकारच्या ज्या प्लांट्स आहेत अशा प्रकारच्या प्लांट्सचं इन्क्लूड हे जिम्नोस्पर्म कॅटेगरीमध्ये केलेलं आहे किंवा सब डिव्हिजन्समध्ये, सब किंगडममध्ये केलेलं आहे. जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनियल्स अँड वुडी. जिम्नोस्पर्म हे प्लांट जे असतात ते सदाहरित असतात, हिरवीगार असतात, पेरिनियल्स असतात आणि उडी असतात. म्हणजे या कॅटेगरीमध्ये जे प्लांट्स येतात त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रँचेस. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, त्यांचं जे खोड आहे त्याला ब्रँचेस नसतात, त्याला लीव्ज डायरेक्टली अटॅच असतात. त्याचे जे पाने आहेत ते पाने डायरेक्टली त्या खोडालाच अटॅच असतात. त्यानंतर these plants bear male and female flowers on the different sporophylls of the same plant. म्हणजे मेल आणि फिमेल फ्लावर्स या एकाच प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकाच झाडावरती दोन्ही मेल आणि फिमेल फ्लावर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारचं कॅरेक्टराइज्ड स्ट्रक्चर या जिम्नोस्पर्म इन्क्लूड केलेल्या प्लांट्समध्ये आहे. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सीड्स असतात, ते नेक्ड असतात, नॅचरल कवरिंग त्याला नसते, फ्रूट्स नसतात, ते सदाहरित असतात, मेल फिमेल फ्लावर्स प्रेझेंट असतात. अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जिम्नोस्पर्म सब किंगडममध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या जिम्नोस्पर्म मध्ये याचे मोस्ट एक्झाम्पल पाहूत आपण. एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म. एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म
सायकस, ख्रिसमस ट्री, मोर फंकी अँड देवदार. हे जे आपण जे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले अगोदर जिम्नोस्पर्मचे, टोटल कॅरेक्टरिस्टिक्स या तुम्हाला प्लांट्समध्ये पाहायला मिळतील. त्याचे एक्झाम्पल सायकस आहे, ख्रिसमस ट्री आहे त्याला आपण पीसीस म्हणतो, मोर फंकी आहे, पिनस त्याला देवदार म्हणतो. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला जिम्नोस्पर्ममध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर जी दुसरी कॅटेगरी आहे पॅनेरोग्रामची, त्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. अँजिओस्पर्म, अँजिओज अँड स्पर्म. अँजिओज म्हणजे काय? कवर. अँजिओज म्हणजे काय? कवर. आणि स्पर्म म्हणजे काय? सीड्स. स्पर्म म्हणजे काय? सीड्स. अँजिओस्पर्म म्हणजे कवर असलेले सीड्स. म्हणजे हे जे अँजिओस्पर्मचे सीड्स आहेत ते एखाद्या फ्रूट्समध्ये कवर आहेत, याला नॅचरल कवरिंग आहे. नॅचरल कवरिंग आहे. अँजिओस्पर्म्स फ्लावर्स डेव्हलप इनटू द फ्रूट अँड सीड्स आर द फॉर्म ऑफ विदिन फ्रूट्स. फ्लावर्स फ्रूट डेव्हलप करतात, सीड्स डेव्हलप करतात आणि हे सीड्स फ्रूट्समध्ये असतात. दीज सीड्स आर कवर्ड, हेन्स दे आर कॉल्ड अँजिओस्पर्म. आणि याचे जे सीड्स आहे फळामध्ये किंवा नॅचरल कवर्समध्ये कवरिंग आहे नॅचरल, त्यामुळे याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. काय म्हणतो याला आपण? अँजिओस्पर्म. द फ्लावर दीज प्लांट्स बियर आर दिअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. आणि अँजिओस्पर्ममध्ये याला आपण सपुष्प वनस्पती सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे अँजिओस्पर्म कॅटेगरीमध्ये जे काही प्लांट्स येतात त्या सर्वांना फुलं येतात. फुलापासून फ्रूट्स, फ्रूट्सपासून सीड्स, सीड्सपासून कवर असते. त्यानंतर अशा प्रकारचं हे होतं. आणि याचा जो मोस्ट पार्ट आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हा फ्लावर आहे अँजिओस्पर्मचा. म्हणजे जे काही रिप्रोडक्शन हॅपन होतं ते फ्लावर्सद्वारे होतं. पण जिम्नोस्पर्ममध्ये असं होत नाही. जिम्नोस्पर्ममध्ये असं होत नाही. ह्यामध्ये फ्लावर्स हा मोस्ट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे. फ्लावर्सद्वारे टोटल रिप्रोडक्शन हॅपन होते आणि त्यानंतर मग फ्लावरद्वारे फ्रूट, फ्रूटद्वारे सीड्स, सीड्स फ्रूट्समध्ये इन्क्लूड असतं, फॉर्म होतं आणि कवर असतं. म्हणून याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. याला काय म्हणतो आपण? अँजिओस्पर्म. Angiosperm divide into two categories, dicotyledons plant and monocotyledon plant. हे अँजिओस्पर्म सुद्धा त्यानंतर दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. अँजिओस्पर्म मध्ये दोन कॅटेगरी डिवाइड केलेले, डायकॉटोलेडॉन्स, मोनोकॉटोलेडॉन्स. आता डायकॉटो आणि मोनोकॉटो काय आहे? तुम्ही जनरली तुम्हाला सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती, प्लांट्स माहीत आहे. तुम्ही सहज जरी निसर्गामध्ये फिरण्यासाठी गेलात किंवा दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना तुम्हाला या दोन्ही प्लांटचा अनुभव येतो. त्यामध्ये जे डायकॉटोलेडॉन्स आहे ते आपण पहिल्यांदा पाहू. द प्लांट्स हूज सीड्स कॅन बी डिवाइड इनटू टू इक्वल हॉल्स और डायकॉटोलेडॉन्स आर कॉल्ड डायकॉटोलेडॉन्स प्लांट. म्हणजे जे काही प्लांट्स आहेत त्या प्लांट्सचे सीड्स आहे दोन इक्वल भागामध्ये, दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड होतं. त्याला आपण डायकोटोलेडिनियस प्लांट असं म्हणत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही अरहर घेतला, हरभरा. तुम्ही हरभरा घेतल्यानंतर हरभऱ्याचे दोन भाग, समान दोन भाग होतात. तूर असेल, हरभरा असेल, पीज असेल, वाटाणा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही जे प्लांट्स पाहिले त्याचे जे सीड्स आहे त्या सीड्सचे दोन भागामध्ये, इक्वल भागामध्ये त्याचे भाग पडतात. त्याला आपण डायकॉटोलेडॉन्स म्हणतात. त्याला आपण द्विदल धान्य किंवा द्विदल वनस्पती सुद्धा असं म्हणू शकतो. त्यानंतर जे मोनोकॉटो आहे, मोनोकॉटोमध्ये याच्या उलट राहणार. दोज हू सीड्स कॅन नॉट बी डिवाइड इनटू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटोलेडॉन्स प्लांट. म्हणजे असे काही प्लांट्सचे बीज आहेत, काही सीड्स आहेत की ते एकाच कॉटमध्ये आहेत, सिंगल्स आहेत. त्याचे दोन इक्वल भागामध्ये, तीन इक्वल भागामध्ये कोणत्याही भागामध्ये डिवायडेशन होत नाही. ते सेपरेट, ज्वार असेल, बाजरी असेल, अशा प्रकारच्या काही प्लांट्स आहेत, काही वनस्पती आहेत, त्यांचे सीड्स
हे एकाच भागामध्ये एकच भाग असतो, दोन भागामध्ये डिवाइड केलं जात नाही. अशा प्रकारच्या भागांना आपण मोनोकॉटोलेडॉन्स प्लांट असं म्हणत असतो. आणि डायकॉटो आणि मोनोकॉटो इन्क्लूड आहेत एन्जिओस्पर्ममध्ये. एन्जिओस्पर्ममध्ये एनजीओ म्हणजे कवर आणि स्पर्म म्हणजे सीड्स, म्हणजे फ्रुट्समध्ये कशामध्ये तरी ते कवर आहे. अशा प्रकारच्या काही भाग या एन्जिओस्पर्ममध्ये येतो. आणि त्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ एन्जिओस्पर्म. आपल्याला बघायचे, त्यामध्ये सनफ्लावर्स असेल, मस्टर्ड प्लांट्स असेल, पी प्लांट्स असेल, हे एन्जिओस्पर्मचे एक्झाम्पल्स आहेत. आणि दैनंदिन जीवनामध्ये एन्जिओस्पर्मचे एक्झाम्पल तुम्ही सहज आयडेंटिफाय करू शकता, इझिली आयडेंटिफाय करू शकता, कारण हे तुमच्या दैनंदिन जीवनाचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स आहे. कारण ह्या वनस्पती खूप इम्पॉर्टंट कार्य करतात, आपण त्या वनस्पतीशिवाय जगू शकत नाही. तर अशा प्रकारचं हे प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे, अशा विविध सब किंगडममध्ये केलेलं आहे. प्लांट किंगडम हा आपण चॅप्टर्स पाहत होतो. याच्यामध्ये किंगडम प्लॅन्टे पाहत असताना आपण खूप इम्पॉर्टंट भाग काही पाहिले. त्याच्यामध्ये जो किंगडम प्लॅन्टे ब्रॉडली क्लासिफाय इंटू क्रिप्टोगॅमी, पॅनोरोगॅमी. क्रिप्टोगॅम्स मीन्स क्रिप्टो, हिडन, अँड गॅम मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हिडन असतात. याचं ब्रॉडली क्लासिफाय केले 3 डिव्हिजन्समध्ये. द फर्स्ट डिव्हिजन इज अ थॅलोफायटा, सेकंड इज अ ब्रायोफायटा, अँड थर्ड इज अ टेरिडोफायटा. And the panurograms can be classified into 2 categories: gymnosperm, angiosperm. And then angiosperm can be classified into 2 groups: dicotyledons आणि monocotyledons. अशा प्रकारचं हे क्लासिफिकेशन्स प्लांट्स आहे. या प्लांट्समध्ये किंगडम प्लॅन्टे याच्याबद्दल आपण सुंदरपैकी माहिती घेतलेली आहे. सुंदरपैकी हे पाठ करा, रिमेंबर करा, आठवणीत ठेवा. Thank you.